तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत, ताजे बाजारभाव बघणार आहोत आणि सर्वात अगोदर बाजार समिती पाहू शकता सेलू आणि यामध्ये आवक आलेली होती 504 क्विंटल आवक आलेली होती आणि यामध्ये कमीत कमी जो भाव होता 5800 रुपये ते जास्तीत जास्त जो भाव होता तो होता 6571 रुपये आणि सर्वसाधारण जो दर होता तो होता 6449 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील आहे बाजार समिती भोकरदन पिंपळगाव रेणू पिंपळा, यामध्ये 60 क्विंटल आवक आलेली होती। कमीत कमी जो भाव होता तो होता 6500 रुपये आणि जास्तीत जास्त जो भाव होता तो होता 6600 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण जो भाव होता तो होता 6550 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील भाव होता या ठिकाणी कळमनुरी जिल्ह्यामध्ये 50 क्विंटल आवक आलेली होती। कमीत कमी भाव होता 5000 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 5000 रुपये आणि सर्वसाधारण जो भाव होता तो होता 5000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पालम होता, पालम मध्ये 97 क्विंटल आवक आलेली होती। कमीत कमी भाव होता 6111 रुपये, कमाल भाव होता 6111 रुपये आणि सर्वसाधारण जो भाव होता तो होता 6111 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर उमरखेड मध्ये होते ते 130 क्विंटल आवक आलेली होती। 5100 रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर होता आणि 5300 रुपये जास्तीत जास्त दर होता। सर्वसाधारण जो दर बघितला तुम्ही तर 5200 रुपये प्रति क्विंटल। अहमदनगर मध्ये पाहू शकता, अहमदनगर मध्ये 450 क्विंटल आवक आलेली होती। कमीत कमी जो भाव होता 5000 रुपये होता, जास्तीत जास्त जो भाव होता तो होता 6025 रुपये आणि सर्वसाधारण जो दर मिळालेला होता सोयाबीनला तो होता 5512 रुपये प्रति क्विंटल। तर आजचा अशा प्रकारचा बाजारभाव होता। बाजारभाव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या गावामध्ये किती सोयाबीनला बाजारभाव चालू आहे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा प्रकारचा आजचा अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबणे। जय हिंद, जय महाराष्ट्र।